हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर डुईंग गुड. सो आज आपण हा जो मेकअप लुक करणार आहे, हा मेकअप लुक एकदम छान पिंक लाईट पिंक कलरच्या आउटफिटसाठी मी क्रिएट केलेला आहे. ओके, मी पिंकसाठी क्रिएट केला आहे, बट तुम्ही हा कुठल्या पण लाईट कलर्ससाठी किंवा लाईट शेडसाठी तुम्ही यूज करू शकता. सो तुम्ही हा मेकअप लुक दुपारच्या लग्नात यूज करू शकता किंवा रात्रीच्या पण फंक्शनला यूज करू शकता. खूप छान मेकअप आहे, खूप इझी आणि खूप सिम्पल मेकअप आहे. बिलकुल पण हेवी फील होत नाही आहे मला की मी खूप प्रोडक्ट्स लावलेले आणि खूप मेकअप केलेला आहे असं. ओके, आणि तरी पण खूप छान सिम्पल मेकअप आणि खूप ब्युटिफुल लुक तयार झालेला आहे. सो नक्की ट्राय करून बघा. मेकअप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, 3, 2, 1. सो आता मी माझं फेस वॉश करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी टोनर लावलं आहे, मॉइश्चरायझर लावलेलं आहे, त्याच्यानंतर मी प्रायमर पण लावून घेतलेलं आहे. ओके, सो आता आपण कलर करेक्टरने स्टार्ट करू. आहे एलेगल प्रो कन्सील, हे लावून घेणार आहे डार्क एरिया. मला जास्त डार्क एरियाज नाही आहे म्हणून मी थोडं कमीच लावणार आहे. ओके, सो याला मी बोटानेच ब्लेंड करून घेणार आहे. आता मी हे लॉरियलचं कन्सिलर लावणार आहे. इथे हे लावावं लागणार आहे बिकॉज मी करेक्टर लावलं आहे, त्याला हाईड करायला आपल्याला कन्सिलर लावावं लागेल. हे पटापट ब्रशने ब्लेंड करून घेते. आता मस्त समर सीझन चालू होतो आहे, सो आता लग्न सराई येईलच, तर तुम्ही हा मेकअप दिवसा पण करू शकता जर तुम्हाला लाईट कलरची साडी वेअर करायची असेल तर. आणि हाच मेकअप तुम्ही रात्री पण करू शकता. खूप लोक समर्समध्ये लग्न रात्री करतात बिकॉज दिवसा खूप जास्त ऊन असतं म्हणून. सो तुम्ही हा मेकअप रात्री पण करू शकता. गळा विसरायचा नाही आहे. सो आता माझं पूर्ण फाउंडेशन मी लावून घेतलेलं आहे. पण कॉन्टर करून घेऊ. हे माझं वेट अँड वाईल्डचं स्टिक आहे. मी मागे पण ही तुम्हाला दाखवली होती. ओके, लग्नाचा मेकअप आहे त्याच्यामुळे कॉन्टरिंग मस्ट आहे. इथून जी लाईन चालू होते इथून अंदाज घेऊन घ्यायचा, इथून इथे करून घ्यायचं. ओके, पटापट या आपण साईडला करून घेऊ. इथे 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 असे क्रॉस करायचे, असं असं असं. ओके, त्याच्यानंतर इथे 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 ओके, हे पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8. ओके, आता मी याला ब्लेंड करून घेते. जर तुम्हाला कॉन्टरिंग करता येत नसेल किंवा असं वाटत असेल की हे तुमचं चुकू शकतं, तर ब्रॉन्झर पण त्याला खूप छान ऑप्शन आहे. जसं आपण हे लावतो ब्लश लावतो तसंच ब्रॉन्झरची पण एक हे असते, म्हणजे ब्रॉन्झर पण तेच पावडर फॉर्ममध्ये असतं. जसं आपण ब्लश लावतो ना असं असं डीप करून, तसंच तुम्ही ब्रॉन्झर पण लावू शकता. सो आता आपल्याला आय मेकअप करायचा आहे. मी डोळ्याला कन्सिलर प्रायमर आधीच लावून घेतलेलं आहे. मी आता फक्त पावडर लावून घेते. डोळ्याचा आय शॅडो जर तुमचा निघून जात असेल, म्हणजे खूप लोक लावतात बट तो थोड्या वेळाने निघून जातो, तर त्याच्यासाठी प्रायमर लावायचं, त्याच्यानंतर कन्सिलर लावायचं, कन्सिलरवर कॉम्पॅक्ट पावडर लावायची आणि मग तुमचा मेकअप चालू करायचा डोळ्यांचा, स्पेशली आय मेकअप. पहिले मी हा कलर लावणार आहे, हा. ओके, इझी आय मेकअप आहे हा. लाईट पीच कलर आहे हा जो मी लावला आहे एक, आणि त्याच्यावर थोडासा न्यूड पिंक लावला आहे मी. आता मी हा जो हा कलर आहे, हा डार्क कलर, हा मी थोडासा फक्त इथे लावणार आहे, इथे कोपऱ्यामध्ये. ओके, ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला. ओके, आता मी बघा, मी फक्त
2 पिंक कलरच माझ्या डोळ्याला लावलेले आहे बघा. ओके, दोघं पण साईडला मी एक खूप जास्त लाईट पिंक आणि थोडासा त्याच्यापेक्षा डार्क पिंक हे 2 कलर लावलेले आहे. आणि थोडासा हा मजेंटा कलर सारखा कलर आहे, हा मी फक्त इथे लावणार आहे. ओके, सो आता आपला कलरवाला आय शॅडो चालू करून झालेला आहे. आता आपण त्याच्यावर शिमरवाला आय शॅडो लावू. ओके, सो मी हा बोटाने लावणार आहे बिकॉज मला फक्त इथे मध्य सेंटरला लावायचा आहे दोघं साईडला. सो मी तो बोटानेच लावून घेईल बघा. आता आपण आयब्रोज सेट करून घेऊ. ओके, खूप छान आय मेकअप झाला आहे हा, एकदम सिंपल 5 मिनिटात होऊन गेला. जर तुम्हाला येत नसेल ना तर तुम्ही थोडं फ्री वेळामध्ये प्रॅक्टिस करायची. एखादं आय शॅडोचं छान छोटंसं पॅलेट तुम्ही विकत घेऊन त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. खूपच सिंपल आणि इझी आहे. आज मी थोडं ब्रॉड आयलाइनर लावणार आहे मस्त. लाईट साडी आहे तर थोडंसं आईज आपले हायलाईट जास्त व्हावे म्हणून. थोडंसं असं तिरपं करून घेतलं. याला तुम्ही विंग्ड आयलाइनर पण बोलू शकता. सो आता माझं लायनर लावून झालेलं आहे. आता आपण पटापट ब्रश लावून घेऊ. हा ब्राऊन कलर घेतला आणि हा ब्राऊन कलर मी पिंक कलरचा थोडंसं खाली लावते. ओके, खाली नाही वरती, म्हणजे एकदम जिथे मी काजळ लावणार आहे ना तिथे. सो आता मी काजळ लावून घेतलेलं आहे आणि काजळ मी थोडं डार्क लावलं आहे. आता मी तेच काजळ थोडंसं खालती स्मच करून घेते. ओके, आपण जे वरती लावलेलं असतं ना तेच थोडंसं खालती घेऊन घ्यायचं. ओके, आता आपण काय करू, हे माझं एक लाईट टोनचं फाउंडेशन आहे, हे घेऊ आणि जे पण आपले मेन एरिया आहे फेसचे आपण तिथे तिथे हे लावून घेऊ. ओके, याच्याने काय होतं माहिती का, आपोआप आपण जे काम केलेलं असतं ना म्हणजे ते आपोआप हायलाईट होऊन जातं. असं आपण पटकन मस्त हायलायटर लावून घेऊ. मला हा मेकअप खूप आवडतो. फुल फेस्टिवल लुक म्हणू शकतो, वेडिंग लुक म्हणू शकतो, कारण की ह्याच्यामध्ये सगळ्या स्टेप फॉलो करायच्या असतात म्हणून मला खूप आवडतो. आणि ह्या मेकअपचा लुक जो येतो ना, फेस्टिव्ह मेकअप लुक किंवा वेडिंग मेकअप लुक किंवा पार्टी रात्रीच्या टाईमचं पार्टी फंक्शन मेकअप लुक, तो लुक कशातच येत नाही दुसऱ्या मेकअप लुकला. म्हणून मला हा मेकअप खूप आवडतो. ठीक आहे, तर लिपस्टिक लावून घेऊ. ओके, लिपस्टिक्ससाठी मी ह्या 2 शेड घेतलेल्या आहे, पण मला असं वाटतं आहे की ही लावावी, हीच लावू आपण आज. आता आपण थोडी वेगळ्या पद्धतीने लिपस्टिक लावू. ओके, ही पण मेबलिन सेन्सेशनलचीच लिपस्टिक आहे.
आज मी आउटलाईन नाही केलेली. आता मी पहिले लिपस्टिक लावणार आहे आणि त्याच्यानंतर आउटलाईन करणार आहे. सो मी थोडासा डार्क कलरचा शेड घेईल, जसं की रेड वगैरे किंवा ब्राऊन वगैरे अशा कलरच्या शेडने मी याच्यावरती लिप लाईन करणार आहे. थोडा मी आता हा डार्क शेड घेतलेला आहे आणि मी आता पहिले लिपस्टिक लावून घेतली, त्याच्यावरती मी आता लिप लाईन करणार आहे. ओके, बघा. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे टिकली. सो तुम्हाला जी आवडेल ती टिकली तुमच्या आउटफिटनुसार तुम्ही लावू शकता. ओके 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 ओके. सो लिपस्टिक लावून झाली आहे, पण मस्कारा लावायचा राहिला. सो मी आता मस्कारा लावून घेते. आपण आता सेटिंग स्प्रे लावून घेऊ. सो मी तुम्हाला माझा मेकअप लुक जवळून दाखवते. बघा किती मस्त सेटल लुक आलेला आहे. आय मेकअप दाखवते. कसा वाटला तुम्हाला माझा मेकअप लुक? आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.